नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी आणि इव्हनिंग पल्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अत्यंत महत्वाची महाराष्ट्राच्या राजकारणासाठीची एक राजकीय घडामोड सध्या सुरू आहे. मात्र त्या राजकीय घडामोडीचा थेट संबंध दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या एका कायदेशीर घडामोडीशी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीच्या अपडेट्स आपण सातत्यानं घेत आहोत. पक्षचिन्ह हे राजकीय पक्षाचं आहे की विधिमंडळ पक्षाचं, असा सवाल सुनावणी दरम्यान कोर्टानं आता विचारल्याचं समजतंय आणि याच अनुषंगानं उत्तरही मागून घेतली जात आहेत. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी अपडेट्स आपण आज दुपारपासून घेत आहोत आणि अनेक महत्वाच्या बाबींवर सध्या उहापोह सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुरू आहे. 10व्या सूचीनुसार गोष्टी घडल्या नाहीत असं कपिल सिब्बल सातत्यानं म्हणतायत. घडलेल्या सगळ्या गोष्टी या लोकशाही प्रक्रियेवरचा एक आघात असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पक्षाच्या साच्यामध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही असं सिब्बल यांनी म्हटलं असून त्या आमदारांना अपात्र केलं पाहिजे अशी मागणी सिब्बल करतायत. ही फक्त फूट आहे, विलिनीकरण नाही हे स्पष्ट दिसतंय असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत म्हटलंय. राज्यपालांच्या भूमिकेवरही कोर्टानं ताशेरे ओढले होते याची आठवण सिब्बल यांनी यावेळेला कोर्टात करून दिलेली आहे. शिवाय प्रतोद प्रभूंनी सर्व आमदारांना बैठकीची नोटीस पाठवली होती असं सुद्धा सिब्बल म्हणतायत. नोटीस मिळून सुद्धा आमदार बैठकीला अनुपस्थित असून दिलेलं आहे आणि शिवाय बैठकीला जर अनुपस्थित राहिला तर कारवाईचा इशारा देखील दिला गेलेला होता. मात्र आमदारांनी बैठकीसाठी नकार देत प्रभूंचे अधिकार फेटाळले. पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशाराही दिला गेलेला होता हे सुद्धा सिब्बल यांनी यावेळेला सांगितलेलं आहे. मात्र या सगळ्या ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत राजकीय हेतूच्या अनुषंगानं डावलल्या गेल्याचं पाहायला मिळाल्याचा दावा केला गेलेला आहे आणि त्याच दृष्टीनं सातत्यपूर्ण ज्या बातम्या समोर आल्या, भाजपनं चुकीच्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हाताळल्या असंही यावेळेला सांगितलं गेलेलं आहे. खूप अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर उहापोह सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. उमेश आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहेच. उमेश, सुनावणीमध्ये बरंच काय काय सध्या चाललंय, वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होतीये, अनेक कायदेशीर बाबींवर आणि विधिमंडळाच्या अनुषंगानं ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या बाबींवर सुद्धा उहापोह सुरू आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय पक्ष म्हणून चिन्ह आणि विधिमंडळ पक्ष म्हणून चिन्ह यामधला जो काही फरक आहे त्याबद्दल उत्तर मागितलं जातंय असं दिसतंय. उमेश, नक्कीच खास खरं तर हा कळीचा मुद्दा आहे की नेमका राजकीय पक्ष कोणता. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडून सातत्याने सांगितलं जातं की जो राजकीय पक्ष आहे तो आमदार आणि खासदार यांच्या संख्येबळानुसार आहे आणि संख्येबळानुसार निवडणूक आयोगाने तो पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने सांगण्यात येतं केवळ आमदार आणि खासदार अधिक असल्यामुळे पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदे यांना देऊ शकला जात नाही. कारण पक्ष फक्त आमदार आणि खासदार नाहीये तर पक्ष म्हणून राज्यभरात असलेले त्यांचे मतदार किंवा देशभरात असलेले एखाद्या पक्षाचे मतदार आहेत, त्यांची कार्यकारिणी आहे, त्यांनी जे पक्षाच्या घटनेनुसार जे निर्णय घेतले ती निर्णय प्रक्रिया कशी आहे आणि पक्ष नेमका कशा पद्धतीने चालतोय, पक्षाची जी घटना आहे त्या घटनेनुसार पक्ष चालतोय का, हा सगळ्याचा सारासार विचार करणं गरजेचं होतं. मात्र तो विचार निवडणूक आयोगाने केलेला नाही आणि त्यांचा मुद्दा जो कपिल सिब्बल सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करतायत की केवळ विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष होऊ शकतो का. ज्या प्रकारे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले असले तरी विधिमंडळातली संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्यासोबत जास्त दिसत असलं तरी पण जो जमिनीवरचा पक्ष आहे तो उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे राजकीय पक्ष थेट निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेना दिला ती पूर्ण प्रक्रिया जी ती घटनात्मक नाहीये. घटनात्मक प्रक्रिया पूर्ण निवडणूक आयोगाने नियंत्रणात आणावी, सर्वोच्च न्यायालयाने नियंत्रणात आणावी, निवडणूक आयोगाला त्या प्रकारे सूचना कराव्यात. मात्र निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालय सूचना करू शकतात का, कारण स्वायत्त संस्था असल्या कारणाने निवडणूक आयोगाला त्या प्रकारे सूचना करता येणार नाहीत असं आधीच कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या घटनात्मक पेच आहे, घटनात्मक पेचामुळे हे सगळं प्रकरण जे ते सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि त्याला जवळपास 4 वर्षाचा वेळ लागलेला आहे आणि आता हा अंतिम युक्तिवाद सुरू आहे. आणि हा अंतिम युक्तिवाद सुरू असतानाही वेगवेगळ्या मुद्द्यांवरची कोर्ट टिप्पणी करते आणि त्या टिप्पणीचा नेमका आता अर्थ काय निघतो. जसं याआधी देखील कोर्टाने टिप्पणी करत केवळ
विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष होऊ शकतो का, असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे या सवालाचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देणं अत्यंत गरजेचं असेल. त्यामुळे या सगळ्या संदर्भात त्यांचे वकील काय स्पष्टीकरण देत आहेत, ते आमदार खासदार त्यांच्यासोबत पक्ष कसा उभा राहिला किंवा त्यांच्या मागे पक्ष कसा आहे हे सांगणं देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अनिवार्य असणार आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीत आता त्यांच्या बाजूकडनं काय म्हटलं जातंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार. मात्र हे सगळं प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातली जनता किंवा महाराष्ट्र याकडे लक्ष देत नाही, तर संपूर्ण देशभरातून या सगळ्या प्रकरणाला लक्ष लागलेलं आहे. कारण या सगळ्या घटना राज्यामध्ये झाल्यानंतर एक शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर आपण पाहिलं की दुसरा राष्ट्रवादी मध्ये कशा प्रकारे फूट पडली आणि त्यानंतर पश्चिम बंगाल असेल किंवा इतर राज्यामध्ये त्या घटना कशा वाढत गेल्या. त्यामुळे संपूर्ण देशभरात या सर्व सुनावणीवर लक्ष आणि कपिल सिब्बल जे युक्तिवाद मांडतायत त्यामध्ये तथ्य आहे का हे तपासण्याचं काम आता कोर्टाकडून सुरू करण्यात आलं. पण उमेश, मग या सगळ्यामध्ये जो पेच निर्माण झालाय तो पेच नेमका कसा सोडवला जाणार आहे? कारण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला जातोय. कपिल सिब्बल यांनी काही जोरकसपणे मुद्दे मांडलेले आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं ज्या वेळेला या संदर्भातला युक्तिवाद तितकाच जोरकसपणे केला जाईल, या सगळ्या युक्तिवादाकडे पाहता आपण याआधी सुद्धा या संदर्भातल्या सुनावणीमधल्या ज्या अपडेट्स आहेत त्या देखील घेतल्या. काही ठराविक मुद्द्यांच्या पलीकडे गोष्टी जात नाहीयेत किंवा सरकत नाहीयेत, त्याचा नेमका पेच कसा सोडवला जाईल? अगदी बरोबर बोलतोय अजिंक्य. कारण काही ठराविक मुद्दे जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. जसं विधिमंडळ पक्ष किंवा आमदार खासदार कोणाबरोबर जास्त आहे, कोणत्या बाजूने जास्त आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. यासोबत जर आपण पाहिलं तर खास करून एकनाथ शिंदे यांच्याकडनं जो आक्षेप घेण्यात आला होता तो थेट उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवरती किंवा त्यांनी ज्या प्रकारे ही सर्व पक्षप्रमुख असताना कारकीर्द चालवली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालवली. घटना जी पक्षाची घटना त्या घटनेनुसार पक्ष चाललेला नाहीये. जी घटना पक्षाकडे निवडणूक आयोगाकडे देण्यात आली होती त्या पद्धतीने पक्ष चालणं अनिवार्य होतं. मात्र त्या पद्धतीत कोणतेही निर्णय घेतण्यात आलेले नाहीये. त्याबाबत बैठका घेण्यात आल्या नाहीये किंवा पक्षांतर्गत ज्या निवडणुका होतात त्या देखील त्या पद्धतीने घेण्यात आलेल्या नाहीयेत. त्यामुळे पक्ष हा ज्या प्रकारे आमदार आणि खासदार आमच्या सोबत आलेले आहे, घटनात्मक पद्धतीने ज्या पद्धतीने पक्ष चालत नाही आणि जे निर्णय एकाधिकारशाहीपणाने उद्धव ठाकरे यांनी घेतले याचा सातत्याने उल्लेख जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून कोर्टामधून या वेळच्या आधीच्या तारखांना जे तो सातत्याने करण्यात आला होता. मात्र कपिल सिब्बल जी कोर्टासमोर अगदी मुद्दे महत्वाचे आहेतच उमेश, आणि आपण त्याबद्दल बोलतोच आहोत. एक या संदर्भातला जो आढावा आहे तो देखील आपण थोड्या वेळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.